नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। भारताचे नवे उपराष्ट्रपती राधाकृष्णन झालेले आहेत, जे पूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल होते। त्याच्यामुळं महाराष्ट्राचं राज्यपाल पद हे रिक्त राहिलं, रिकामं राहिलं। आता रिकामं राहिल्यानंतर या बाकीच्यांना बरोबर सगळं कळलं की कुठं महाराष्ट्राला नेऊन ठेवायचं। महाराष्ट्राचं जाऊ द्या, पण खास करून राज्यपाल पद हे अत्यंत महत्त्वाचं असतं। अशा पदाला किंवा इतक्या मोठ्या राज्याला राज्यपाल लगेच नेमता येत नाही, याच्यासारखं दुर्दैव नाही। लगेच ते सगळा अतिरिक्त भार आणि सगळ्या गोष्टी आम्ही गुजरातच्या राज्यपालांना द्या का, गुजरातच्याच का, खाली कर्नाटकाच्या द्या, बाकीच्या दुसऱ्या कुठल्या द्या का? प्रत्येक गोष्ट गुजरातला न्यायची किंवा प्रत्येक गोष्ट गुजराती सोबतच करायची असं काही नाहीये। बरं, राहिला प्रश्न बाकीच्या कंपन्या किती जात आहेत, काय किती जात आहेत, त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रासारख्या राज्याला राज्यपाल पद हे लगेच भरता येत नाही। खरोखर दुर्दैव आहे, खरोखर दुर्दैव आहे। मग आम्हाला कुठेतरी मराठी म्हणून पण उभं राहायला पाहिजे, कारण तुम्ही एखादी दुसरी गोष्ट आपण समजू शकतो, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर महाराष्ट्राला जर गुजरातशी बांधायचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही। आणि ते खरोखर अत्यंत चुकीची गोष्ट आहे। कारण नवी मुंबईची महानगरपालिका आहे, मुंबईच्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये यांचा जो काही घाट आहे ना, की आपला सगळा जो काही मुंबईच्या महानगरपालिकेचा सगळा कारभार आहे तो गुजराती लोकांच्या हातात जावा, हे अत्यंत चुकीचं आहे। आणि याच्यासाठी मराठी माणसांनी एक झालं पाहिजे, निश्चित एक झालं पाहिजे। कारण मुंबई ही आपल्या महाराष्ट्राचा श्वास आहे, आणि ती जर त्यांच्या हातात गेली म्हणजे अर्धी तर गेलेच। आम्ही फक्त सोंबासारखे झोपून राहिलो, अर्धी तर आमच्या राजकारण्यांनी अशी घातले त्यांच्या घशात। बरं, सगळ्या गोष्टींमध्ये ते आता सगळी लोक शिरू लागलेत, बाहेरची परप्रांतीय म्हणजे गुजराती सहित। आमचा मराठी माणूस कुठे आहे? आम्ही धक्के खात ट्रेनमधून फक्त सकाळी 10 ते 5 आपला जॉब करायचा आणि आपलं गप गुमान घरात बसायचं, आणि अर्धा आमचा मराठी माणूस राजकारण्यांच्या नादाला। आम्ही एक आहोत तरी कुठं? बरं, या मुंबईच्या आणि मराठीच्या या सगळ्या गोष्टींविषयी मी राज ठाकरेंना पाठिंबा देतो, निश्चित देईन। पण आता ते गेलेत भावांसोबत, उद्धव ठाकरेंसोबत, आणि तिथं गेल्यानंतर आता तिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, ते कुठल्या मार्गाला गेलेत आणि काय काय करतायत, आणि त्यांच्यासोबत हे जाऊन बसलेत। हे देखील चुकीचं आहे, त्या बाबतीत मी कधीही समर्थन करणार नाही। पण एक मराठी म्हणून त्यांचा आवाज होता, तोही कुठेतरी आता चुकीच्या मार्गाला जाऊन बसलाय। पण मराठी माणसानं तुम्ही एक झालं पाहिजे, आणि या एकीतून काहीतरी नवीन घडवून मुंबई महानगरपालिका आपल्या हातात ठेवलीच पाहिजे, निश्चित ठेवली पाहिजे। हे भारतीय जनता पार्टीच्या काल काहीतरी वक्तव्य झालं ना, की मुंबईचा महापौर हा खान तुम्हाला चालेल का? जर त्यांच्या हातात उद्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल? वर्सोव्यात बघितलं आपण काय झालं। वर्सोवा पॅटर्न, एक नवीन वर्सोवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत। मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे। आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल? होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल। कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल। आम्हाला खान चालणार नाही, कधीच चालणार नाही। पण आम्हाला एखादा गुजराती पण चालणार नाही चालणार। आम्ही ते सहन देखील करणार नाही। आम्हाला तिथं मराठीच आमचा महापौर हवा, आमचाच मराठी सगळी सत्ता आमच्या मुंबईमध्ये हवी। पण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत की इतकं मोठं षडयंत्र या सगळ्या महानगरपालिकांसाठी लावलं जाते। या सगळ्या परप्रांतीय या सगळ्या लोकांकडून जी काही फिल्डिंग लावली जाते, त्याच्यामध्ये आमचा मराठी माणूस एक नाही आहे। जिथं व्हायचं तिथं होत नाही। मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो, या निवडणुकीकडे बघताना फक्त आणि फक्त मुंबईच्या निवडणुकीकडे बघताना किंवा या जे मुख्य शहरांच्या निवडणुकीकडे बघताना तिथं मराठी म्हणून तुम्ही एक राहा। बाकी महाराष्ट्राची देशाची निवडणूक येईल तेव्हा तुम्ही हिंदू म्हणून पुढे गेला पाहिजेत, निश्चित गेला पाहिजेत। पण आता तुम्ही मराठी म्हणून एक झालं पाहिजे। कशाला प्रत्येक गोष्टी त्या राज्यपाल, काय गुजरातच्या राज्यपालाची गरज आहे का? आपल्या महाराष्ट्राला राज्यपाल मिळत नाही, बाकी सगळ्या गोष्टी बरोबर एका रात्रीत उभ्या राहतात का? राज्यपाल नाही आहे दुसरा कुठला की अतिरिक्त भार आम्ही त्यांच्या हातात द्यायचा का? निवडणूक आलेत म्हणून, या निवडणुका येणाऱ्या समोरच्या आहेत म्हणून त्या सगळ्या गोष्टी तिकडं त्यांच्या हातात दिलेत का? तर बाबा इथं काय दंगा होऊ नये। पण या गोष्टीकडे जरा सरकारने देखील लक्ष द्यावं की तुम्ही काय करताय। काही गोष्टींचे लिमिट ठीक आहेत, पण नको त्या गोष्टी नको त्या वेळेला कराल तर आम्ही बोलणार, निश्चित बोलणार। मी कुठल्याही पक्षाचा बांधील नाही। मला माझा धर्म महत्त्वाचा वाटतो, मला माझं राष्ट्र महत्त्वाचं वाटतं, मला माझं राज्य महत्त्वाचं वाटतं, आणि त्यामध्ये माझा मराठी माणूस देखील महत्त्वाचा वाटतो। त्यामुळे मुंबईची निवडणूक मराठी माणसाने एक होऊन लढा। पण तुमच्यात एकी नाही आहे हे सरळ सरळ दिसून येतं।
कारण तुमच्यात एकी असती तर राज ठाकरेंना पहिल्या हातात सत्ता मिळाली असती. बरं पहिल्या जाऊ दे, दुसऱ्याला मिळाल्याची, तिसऱ्याला त्यांच्या हात नावे काय सत्ता जाय ना. बरं त्यांच्याही काही चुका आहेत, त्या काही समजत नाहीत काय, कसे ते सारखे त्यात चुका करतायत. त्यामुळे तेही म्हणजे दोष कुणाला देण्यात अर्थ नाही. 50-50% या सगळ्या गोष्टी आपण मान्य करायला पाहिजेत. पण कुठेतरी आता मराठी माणसांनी एक व्हायला पाहिजे, एक होण्याची गरज आहे. कारण सगळ्या मोठ्या मोठ्या बाजारपेठांमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये बिझनेसमन आणि त्यांची सगळी लॉबी मोठी आहे. एवढं लक्षात ठेवा. मराठी माणूस दूर तर कुठंच नाही. असला तरी एकदम क्वचित 2-3% आणि बाकी सगळा मराठी माणूस यांच्या हाताखाली कामाला. कुठेतरी आम्हाला बदललं पाहिजे. आम्हाला कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा बदल केला पाहिजे. त्याच्यासाठी आपले राजकारणी चांगले पाहिजेत. तर राजकारणी काय आज साले काय बोलतात आणि उद्या जाऊन काय करतात त्याचा नेम लागत नाही. आज सकाळी एखाद्याची मापं करणार, संध्याकाळी त्याच्यासोबत जाऊन चाय पाणी करणार आणि मग सांगणार नाही आमची मैत्री फार जुनी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून मराठी माणसानं थोडं वंचित राहावं. तुम्ही कुठूनही गेलात तरी तुम्हाला पिळून उसासारखं तुमचा रसच काढला जातोय, एवढं मात्र नक्की.